गुणवान विद्वान असा पुत्र जन्माला यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आपण जर मुलगा जन्माला येणार असेल, काय दक्षता घेतली पाहिजे? या ठिकाणी शिवमहापुराणात फार सुंदर वर्णन केलं. ज्या कमीत कमी 6व्या महिन्यापासून आईच्या नाभीतून सर्व मुलगा ऐकतो. ऐकायला आलं? आईच्या नाभीमधून आपण जे बोलतो, जे संस्कार करतो, ते आचरणात आणण्याला सुरुवात करतो. आता बारकाईने ऐका, खूप गरजेचं आहे. आपल्याला एक असं खूप ज्ञानी विद्वान मुलगा पाहिजे असेल तर त्याची गरज आहे. विशेष म्हणजे 6व्या महिन्यापासून तो ऐकायला सुरुवात करतो. तेव्हापासून आईनं झोपताना ओले पाय करायचे नाही, केस मोकळे ठेवायचे नाही. आईनं लक्षात राहू द्या बरं. दिवस मावळल्यानंतर जेवायचं नाही, बरोबर आहे का नाही? आणि विशेष म्हणजे घरामध्ये कलह होऊ द्यायचा नाही, म्हणजे शांतता. आणि तिला 6व्या महिन्यापासून ती ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा. ह्याला लावला तर कधी? म्हणून चांगले दिवे जन्माला येत नाही. काय करावं? दिवा लावला पाहिजे. माहिती पहिले लावायचे, दिवा लावला पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि ज्या ठिकाणी ते आराम करणार तिथं असा लड्डू गोपाल असा फोटो लावला पाहिजे. कसला फोटो पाहिजे? कमीत कमी एकदम सौम्य देवाची अशी चित्र पाहिजे. ज्या आपण घरी आणतो मुली, त्यांना कुठं जास्त फिरण्याची परवानगी नाही पाहिजे. जर एखादा समजा रावणाची आई ज्यावेळेस बगीचात फिरायला गेली, लक्षात राहू द्या, त्यावेळेस तिथे एक राक्षस होता. त्या राक्षसाचं तिच्या डोळ्याने तिने राक्षस पाहिला. नाहीतर अध्यात्माचा विकास होणारी ती जन्म देणारी एक माता होती, एवढी आध्यात्मिक होती. परंतु फक्त फिरायला गेली आणि तो राक्षस पाहिला. तर तोच अंश पाहिल्यानंतर रावण एवढा विद्वान असून वृत्ती कशी झाली? बाबांनो, फार दक्षता घ्यावं लागते. आपल्याला वाटलं हे बाबा जन्माला आल्यापासून शांत नाही, याच्या किती शांत, किती करते शांत, काय गरज त्या शांत करायची?